नमस्कार मित्रांनो, खरं तर विधानसभा निवडणूक 2024 मध्ये बऱ्याच धक्कादायक गोष्टी घडल्या। यावेळेस महायुती विरुद्ध महाविकास आघाडी रिंगणामध्ये आहे। खऱ्या लढती महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जवळपास महायुती आणि महाविकास आघाडी मध्येच होणार आहे आणि अशातच सिल्लोड मतदारसंघ आता चर्चेत आलेला आहे। सोशल मीडियामधून वेगवेगळ्या आंदोलनांमधून प्रसिद्ध असलेले मंगेश साबळे यांनी फुलंब्री मतदारसंघातून अर्ज भरला होता, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी ऐनवेळी सगळ्या अपक्षांना फॉर्म मागे घ्या सांगितलं। त्यानंतरही मंगेश साबळे यांनी फॉर्म ठेवला आणि अपक्षांनाही पाडा असं जरांगे पाटील बोलल्यानंतर मंगेश साबळे यांनी फुलंब्रीतून माघार घेतली। परंतु ही माघार घेतल्यानंतरही मंगेश साबळे शांत बसणार नाही हे आता लक्षात आलेलं आहे, कारण मंगेश साबळे यांनी 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट करत सिल्लोडमध्ये जे कित्येक वर्षांपासून सत्ता उपभोगताय, ज्यांच्यामुळे तरुणांवरती गुन्हे दाखल झालेले आहे, ज्यांच्यामुळे तरुणांचं आयुष्य बर्बाद झालंय, त्यांना पाडा असं मंगेश साबळेंनी म्हटलंय। त्यासोबतच मी स्वतः तिथे काही सभाही घेणार आहे असंही मंगेश साबळेंनी सांगितलंय आणि त्यामुळे आता सिल्लोड मतदारसंघ चर्चेत आलाय। गेली 15 वर्ष निर्विवाद सत्ता गाजवणारे अब्दुल सत्तार सिल्लोडचे आमदार आहेत। सध्या ते मंत्री देखील आहेत। वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे अब्दुल सत्तार वारंवार चर्चेत येत असतात। वादग्रस्त वक्तव्य करणे ह्या सगळ्या गोष्टी अब्दुल सत्तारांसाठी नव्या नाही। माझ्या जागी माझ्या नावाने कुत्र जरी उभं केलं तरी ते देखील निवडून येणार, हे अब्दुल सत्तारांची भाषा आहे। खरंच अब्दुल सत्तार पुन्हा एकदा सत्ता राखणार की मंगेश साबळे त्यांची सत्ता घालवणार, चर्चा करायची आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, गेली 15 वर्ष अब्दुल सत्तार यांची सिल्लोडमध्ये सत्ता आहे। खरं तर हिरवा साप, हिरवा नाग, पाकिस्तान या सगळ्या गोष्टी सिल्लोडबद्दल बोलल्या गेल्या, परंतु अब्दुल सत्तार यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहिली आणि अब्दुल सत्तारांनी इथे सत्ता गाजवली आणि सत्ता टिकवलीही। मंत्रिपद असेल किंवा पक्ष असेल, या सगळ्या गोष्टी सत्तार वारंवार बदलत असतात। कधी काँग्रेस, कधी शिवसेना, कधी भाजप, कधी याच्याशी जवळीक, कधी त्याच्याशी जवळीक, या सगळ्या गोष्टी सत्तारांना नव्या नाही। खरं तर सत्तार कोणाचेच नाही, सत्तार फक्त सत्तेचे आहे हे सुद्धा महाराष्ट्रातील जनता आणि सिल्लोडमधील जनता देखील ओळखून आहे। तरी सुद्धा सत्तारांना वारंवार या जनतेचा आशीर्वाद मिळतो, परंतु यावेळी मात्र सिल्लोड मतदारसंघात गणित बदलताना दिसतात। एकूणच मागच्या वेळचे जर आपण विधानसभा निवडणूक 2019 ची गणित जर बघितली तर साधारणतः 23,000 मतांच्या फरकाने अब्दुल सत्तार हे विजयी झालेले होते। माणिकराव पालोदकर ज्यांनी 15 वर्ष सिल्लोडचे आमदार राहिले, त्यांचा चिरंजीव म्हणजे प्रभाकर माणिकराव पालोदकर हे यावेळी निवडणुकीला उभे होते आणि ते अवघ्या 23,000 मतांनी त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झालेला होता। आणि आता जर आपण व्यवस्थित जर बघितलं तर यावेळेला सुरेश बनकर हा नौका चेहरा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे। खरं तर महाविकास आघाडीकडून सुरेश बनकर यांना तिकीट दिलं त्यावेळेस ही लढत अब्दुल सत्तारांसाठी सोपी असेल असं वाटलं होतं, परंतु महायुतीच्या विरोधात असलेलं वातावरण, भाजपच्या विरोधामध्ये असलेलं वातावरण आता अब्दुल सत्तारांना जड जातंय आणि हे कमी होतं की काय, मंगेश साबळे यांनी या निवडणुकीच्या रिंगणात आता उडी मारली आहे। फुलंब्रीमधून स्वतःचा फॉर्म भरणारे अपक्ष मंगेश साबळे मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे कुठेतरी नाराज झाले आणि त्यांनी फुलंब्रीतून निवडणुकीतून माघार घेतली। परंतु ही माघार घेताना त्यांनी सत्तारांना पाडा आणि कन्नडमध्ये हर्षवर्धन जाधव यांना निवडून आणा अशी भूमिका घेतली। खरं तर मंगेश साबळे यांचा सिल्लोडमध्ये रोल काय, तर ते आधी आपण नीट समजून घेऊ। मंगेश साबळे हे वेगवेगळ्या आंदोलनांनी समाज माध्यमांमध्ये फेमस असलेलं व्यक्तिमत्व, मग नोटा उधळून केलेलं आंदोलन असेल, मराठा आरक्षणावरती आंदोलन करणाऱ्यांवरती अंतरवाली सराटी येथे हल्ला झाल्यानंतर त्याच्या निषेधार्ह स्वतःची गाडी पेटवलेलं आंदोलन असेल, सदावर्तेची गाडी फोडणं असेल, तर वेगवेगळे असेच वेगवेगळे नवखे आंदोलनं करणे, हे मंगेश साबळे यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर फेमस आहे। त्यानंतर मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक स्ट्रॉंग भूमिका घेणे यासाठी सुद्धा मंगेश साबळे फेमस आहे। जालना लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि त्यावेळी मंगेश साबळे यांनी जवळपास 1.5 लाख मतं खात रावसाहेब पाटील दानवे यांना
पराभवाचा सामना करावा लागला। म्हणजे दानवेंचा पराभव कोणामुळे झाला असेल तर तो मंगेश साबळेंमुळे झाला हे अवघ्या जालन्याला माहिती आहे। मग आता या मंगेश साबळेंना सिल्लोड मतदारसंघामध्ये साधारणतः 42,000 मतं पडलेली होती आणि ही 42,000 मतं कुठे वळवायची आहे यासाठी मंगेश साबळेंनी सिल्लोडमध्ये इंटरेस्ट घेतलाय आणि त्यामुळे सत्तारांच्या विरुद्ध जाऊन निवडून येणाऱ्या माणसाच्या पाठीमागे जर मंगेश साबळे जर उभे राहिले म्हणजे सरळ सरळ महायुती आणि महाविकास आघाडी लढत झाली आणि मंगेश साबळेंनी जर सुरेश बनकरांच्या पारड्यात जर वजन जर टाकलं तर अब्दुल सत्तार यांचा पराभव निश्चित होऊ शकतो। कारण 23,000ची असलेली सत्तारांची लीड आणि 42,000 असलेलं मंगेश साबळेंना पडलेलं मतदान या फरकामुळे कुठेतरी सत्तारांना ही निवडणूक जड जाऊ शकते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 15 वर्षांपासून अब्दुल सत्तारांची सत्ता असलेलं सिल्लोड यावेळेस मतपरिवर्तन करणार का, सत्तारांची सत्ता मंगेश साबळे उलथवणार का हे आपल्याला 23 तारखेला कळेलच। तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजूनही आपण जर हे आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। नवीन एक गोष्ट की आम्ही दररोज संध्याकाळी लाईव्ह येतो, वेगवेगळ्या नेत्यांचं वक्तव्य असेल किंवा वेगवेगळ्या बातम्या असतील याबद्दल आपण त्या लाईव्हमध्ये चर्चा करतो। जर आपल्याला आमच्यासोबत जोडायला जर आवडत असेल तर लाईव्हला आपण नक्की भेटूया। धन्यवाद।